माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 4 अभिवाचन करत आहे. सर्वांना केले त्या प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 7 यवनाक्षाचे स्वागत आपण आता बघूया. हस्तिनापूर नगरीजवळ येताच भीमसेन इत्यादी वीरांनी त्वरेने सर्वांच्या पुढे नगरीत जाऊन धर्माची भेट घेतली. भद्रावती नगरीच्या रणांगणावर घडलेला वृत्तांत, श्यामकर्ण अश्वाची झालेली प्राप्ती, गोष्टीचा झालेला सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा धर्माने लगबगीने यवनाक्षाच्या पांडवांच्या रघुकुळाला शोभेल अशा प्रकारच्या स्वागताची तयारी चालवली. श्रीकृष्ण त्यावेळी हस्तिनापुरीत होता. तयारीला काय होणे पडणार. योग्य वेळेला रत्नखचित शिबिकेत सहस्रदाशींसह द्रौपदी बसली. तिच्याहून किंचित कमी उंच अशा असलेल्या आसनांवर सुभद्रादी तिच्या सौतीही आपल्या दाशीगणांचं उत्सुकतेने दिमाखात विराजमान झाल्या होत्या. थोड्या वेळाने वाद्यनगरात ध्वजपताकांनी मंडित ती चतुरंग सेना हस्तिनापूर नगरात प्रवेश करती झाली. सैन्याच्या अगदी अग्रभागी प्रसिद्ध श्यामकर्ण वारू दिसत होता. कोण दिसत होता? श्यामकर्ण वारू. त्याला पाहून आपल्या नेत्राचे पारणे फिटले असे इथे उपस्थित राहून पाहत असणाऱ्या सर्वांना वाटले. असो, श्यामकर्ण अश्वाच्या मागे ऋषकेतू, मेघवर्ण असे दोघे चालले होते. भीम अगोदरच हस्तिनापुरी गेला होता. तो धर्मराजाबरोबर प्रसन्न सुहास्य मुद्रेने सर्वांचे स्वागत करीत होता. त्या दोघा पांडव वीरांच्या मागून यवनाक्ष, त्यांचा मुलगा सुवेग हे आपापल्या राण्यांचं एटबाज दिसणाऱ्या डौलदार शुभ्र सुशोभित अशा हत्तीवर बसून चालले होते. राजमंदिराच्या प्रवेशद्वारी हे शुभ्र हत्ती आले तेव्हा धर्मभीमाने, द्रौपदी, सुभद्राने यवनाक्षादी नूतन स्नेहांना मोठ्या प्रेमाने उतरवून घेतले. त्यांच्या अतिशय प्रेमाने मस्तकावर घ्राण केले. त्या सर्वांना दुरून श्रीहरीचे दर्शन होताच यवनाक्षाने मोठ्या भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार केला व श्रीहरीने त्याला प्रेमाने गाढ आलिंगन दिले. मग यवनाक्षाने अर्जुनाची क्षमकुशलताची विचारपूस केली. त्यावेळी त्यांची भेट झाली. एकमेकांची अगदी खरी मनापासून तोंड भरून स्तुती केली. सुवेग राजपुत्रही हस्तिनापुराच्या सर्व राजपुत्रास भेटला. त्यांच्याबरोबर सर्व राजपुत्रांचे प्रेमपूर्वक राणीगृहात निमलोन उतरवून झाले. प्रेमावती राणीला तिच्या सुनांना द्रौपदीने सन्मानपूर्वक भारी वस्त्रालंकार दिले. अशा रीतीने हा पहिला काठीभेटीचा कौतुकाचा समारंभ मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पडला. नंतर पंचपक्वान्नाची भोजने झाली. दुपारच्या प्रहरी सर्वांच्या सुखशायीने झोपा झाल्या. या गोष्टीला कल्पनेपेक्षा जास्त दिवस लागल्याने चैत्री पौर्णिमा निघून गेली. तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा धर्मासह सगळ्यांना म्हणाला, अश्वमेध यज्ञाला अजून 11 महिने आहेत. मला आता येथे जास्त काळ राहता येत नाही. मला आता द्वारकेला गेले पाहिजे. तरी यवनाक्षाने सुवेगाला आपल्या भद्रावतीचे राज्य करायला सांगून श्यामकर्णाचे लालन पालन संरक्षण करण्याकरिता हस्तिनापुरी नगरीतच स्वस्त्रीसह राहावे. त्याची ती आज्ञा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची आज्ञा होती. म्हणून यवनाक्षाने त्याच्या राणीने मोठ्या आनंदाने स्वीकारली. नंतर अश्वमेध यज्ञाच्या अगोदर भीमसेनास द्वारकेला पाठवीन, तेव्हा सर्व यादवांनी अवश्य यावे अशी धर्माने विनंती केल्यावर भगवान कृष्ण द्वारकेला निघून गेला. अध्याय 8 व्यास धर्मराज भेट. अश्वमेध यज्ञ करण्यासाठी अजून बराच अवकाश होता. मधल्या काळात व्यासमुनींनी पुन्हा एकदा चातुर्मासात धर्मराजाला भेट दिली. तेव्हा तेथे त्यांना श्यामकर्ण अश्वाच्या प्राप्तीचे सारे वृत्त कळले. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. पुढे अश्वमेधासारख्या दिग्विजयी महायुद्धांना प्रारंभ होणार. नुकतेच भारतीय युद्ध होऊन क्षात्रसंहार झाला. त्यामुळे चातुर्वर्ण्य समाजरचनेवर विपरीत असा परिणाम होऊन ती विस्कळीत होऊ नये अशी व्यासांनी दक्षता घेतली होतीच. तीच वेळ पुन्हा एकदा त्यांच्या समोर लवकर उभी राहिल्यामुळेच त्यांना त्याच काळजीचे अगोदर संपूर्ण निराकरण करावे लागले.
नगरामधून प्राचीन काळी प्रचलित असलेली ही समाज स्वास्थ्याची कामगिरी ऋषी लोकांची होती. ती ते अत्यंत उत्कटतेने बजावित असत. म्हणून राजे सम्राट देखील त्यांच्या पुढे भिवून असत. भारतीय संस्कृतीमधील समाज रचना गेल्या हजारो वर्षापासून चातुर्वर्ण्यावर आधारलेली आहे. ती समाज रचना कायम राखण्याकडे सर्व तज्ज्ञांचे म्हणजे ऋषीमुनींचे लक्ष असते. ते इतके बारकाईने असे की रोजचे व्यवहारही कोणी कसे पाळले पाहिजे हे निर्बंध त्यांनी कडक शिस्तीने घालून दिलेले होते. विशेषतः युद्धकाळी वर्णमिश्रता होण्याची फार धास्ती असायची. म्हणून अगदी सूक्ष्मात सूक्ष्म बाबही त्यांच्याकडून लक्षात घेतली जाई. त्याप्रमाणे व्यासमुनी धर्मराजाला स्पष्टपणे बजावून सांगतात, राजा, धर्म अनंत आहेत. मनुष्य मात्र एक एक धर्म असतो, पण सर्वांचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, स्त्रीधर्म असे भाग केलेले आहेत. स्त्रियांची क्षुद्रात गणना केलेली नाही. त्यांचा धर्म वेगळाच असा मानला आहे. तरी पण त्यांच्या स्वभाव धर्मानुसार त्यांची गणना केली. त्या विभागाचे अथवा सर्व वर्णाचे सविस्तर असे वर्णन मी तुझ्याजवळ अनेकदा केलेले आहे. तरी पण आता युद्धप्रसंगी ज्यापासून घोर अनर्थ होण्यासारखा आहे असे अधर्म कसे टाळले पाहिजेत तेच मी परत एकदा तुझ्यासमोर सांगतो. त्याकडे तू आता बारकाईने जाऊन लक्ष दे. ब्राह्मण वर्ण उच्च मानला आहे. याच ब्राह्मण वर्णावर सर्व वर्णाची जबाबदारी सोपवलेली आहे. कारण विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण वर्णाचा माणूस जन्म निर्माण झाला. त्याने सर्व श्रुती, सगळ्या स्मृती यांचा यथासांग शास्त्र अभ्यास करून स्वतः त्याप्रमाणे वागावे. ब्रह्मचर्य व्रताचे काटेकोरपणाने पालन केले नाही तर इतर सर्व वर्णातील लोक चटकन ब्रह्मचर्य सोडतील. लढाईत हजारो क्षत्रिय वीर मरून त्यांच्या बायका विधवा होतात. हे काही तुला मुद्दाम सांगायला नको. तसा प्रसंग पडला तर ब्राह्मणांना क्षत्रिय कन्याशी लोम विवाह करता येतो नाही असे नाही. मग तो गौण पक्ष असतो. परधनापेक्षाही परस्त्रीला ब्राह्मण वमना समान मानतील. या गोष्टीकडे तुम्ही मुद्दाम बारकाईने लक्ष पुरविले पाहिजे. पंचमहायज्ञ म्हणजे अग्निपूजा, देवपूजा, पूर्वजपूजा, स्त्रीपूजा, आत्मपूजा म्हणजे पोटपूजा. हे त्याने जर केले नाही किंवा त्याने ते करावे अशी तू परिस्थिती योजना केली नाहीस तर त्यांच्या कुटुंबाचे रक्षण होणार नाही. मग त्या योगे संपूर्ण समाजाच्या मुळासच कीड लागेल. त्याचप्रमाणे ब्राह्मणाने तीर्थाटन केलेच पाहिजे. तसे झाले नाही तर शिक्षणाचे काम फक्त शहरातून होऊन खेड्यातील दुबळी अज्ञ प्रजा, निरक्षर अज्ञानी तामसी होईल. ब्राह्मण हा वनावा आहे. एके ठिकाणी थांबला की तो विजला असे समज. क्षत्रिय वर्णात पुन्हा या युद्धात अडकेल तेव्हा त्या संबंधी त्यांच्याकडून त्यांच्या धर्माचे आपोआपच धर्मपालन होणार नाही आहे. तरी ब्राह्मणापेक्षाही जास्त कडक असे ब्रह्मचर्य व्रत त्याने सुद्धा पाळले पाहिजे. कारण युद्धात देश काबीज केल्यावर शत्रूंच्या स्त्रियांवर बुभुक्षित असे सैन्य अत्याचार करण्याचा मोठा संभव असतो. शिबिरांच्या आसमंतात कुठेही वारांगण अजिबात फिरकू देऊ नये. स्वस्त्रीला हे शिबिर वर्ज्य होय. ही गोष्ट क्षत्रियांनी पक्केपणाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तीच गोष्ट परधनाची होय. लूट गोळा करून प्रत्येक सैनिकाने स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा चरित्र अर्थासाठी किंवा स्वतःच्या मालकीची संपत्ती समजून आपल्याकडे दडपून न ठेवता ती राजदरबारी दाखल केलीच पाहिजे. खूप महत्वाचं बघा. वैश्यवर्ण हा राष्ट्राचा जणू काही रक्तप्रवाह आहे. तो लोभापासून अगदी दूर ठेवा, अलिप्त ठेवा. पराजित राष्ट्रातील लोकांना खूप खुश वा नाखुश करणे हे सर्वात अधिक वैश्यवर्णाच्याच हातात जास्त आहे. यथा अन्याय विक्रयाने राष्ट्राची दानत वाढते. वैश्याने ब्रह्मचर्याचे पालन शिस्तीने केले पाहिजे.
त्यांच्याजवळ पैसा भरपूर प्रमाणात असतो. पैशाने स्त्रियांना लवकरात लवकर भूल पडते. क्षत्रिय स्त्रियांना ब्राह्मणापेक्षा सुद्धा वैश्यापासून जास्त धोका असतो. ह्या गोष्टीकडे तुमचा कानाडोळा नसावा. त्यांनी कुटुंब पोषणापेक्षा आपल्याकडे जास्त उरणारा सारा पैसा सैन्याकडे, सार्वजनिक कामाकडे खर्च करावा. या गोष्टीकडे कटाक्ष ठेवणे आवश्यक आहे. राज्यातील प्रजेवर क्रूर कर लादून राजानेच तो निधी गोळा करून त्याचा योग्य तऱ्हेने खर्च करावा. असा विचार मनात करतील तर तो अंती विपरीत होईल. कसा तो पहा. राज्यातील जनतेकडून करभार गोळा करण्यास अधिक राजप्रतिनिधी लागतील. ते युद्धकाळी कोठून आणायचे? ते काम मग नाईलाजाने का होईना पण ब्राह्मण किंवा वैश्यांना सांगावे लागेल. ब्राह्मण द्रव्याच्या बाबतीत स्वाभाविकपणेच भारी निस्पृह असतात. स्वतःला मिळालेल्या मोठमोठ्या दानांचाही त्यांना सहजपणे त्याग करता येतो. वैश्याविषयी म्हणशील तर त्यांनी स्वतःपासून करभार गोळा करून राजकोषात पाठवायचा व त्यातून तळी, विहिरी, सडका, किल्ले, मोर्चे, देवळे, राजवाडे, पर्णकुट्या इत्यादी बांधायच्या. हा उगाचच व्यर्थ द्रविडी प्राणायाम नव्हे का? आणि अधिक भार द्यायला लागणे ही गोष्टी त्यांना कोणाच्याही रुचणार नाही. शिवाय नेहमी जुलमी व वास्तव राजकारभार वाढविण्याचे हाव ठेवणारे राजे यांचा पूर्व परंपरेचा अनुभव असा आहे की जुलमाचा कारभार, संतोषाचे दान हे निधीतही अतिशय मोठे असते. शिवाय दातृत्व हे माणसाचे कर्तव्य कर्म असल्याने कोणकोणत्या आश्रमाखाली गेला असेही होत नाही. असो, आता राहिला क्षुद्रवर्ग, स्त्रीवर्ग. यापैकी क्षुद्राचे शेताकडे लक्ष कोणत्याही परिस्थितीत थोडेही सुद्धा कमी होऊ नये ही जबाबदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यंत गरजेचे आहे. कारण आपल्या शेतीमुळेच बलिराजामुळेच आपण उदरनिर्वाह चालवू शकतोय. स्त्रीधर्माचे पालन मात्र भयंकर कडक शिस्तीचे होय. मी तुला प्रथम एक मोठा सिद्धांत सांगतो, तू चांगला लक्षात ठेव. चारही वर्णाचा स्त्रीवर्गाचा धर्म हे सर्व असेच रचले आहेत की सर्व मिळून समाज धर्माचे एक सुंदर पवित्र मंदिर तयार व्हावे. एकदा का तू अशा दृष्टीने पाहिलीस की पुढच्या गोष्टी दिसायास जरी कोणास किरकोळ वाटल्या तरी त्या समाजाचे जीवनसार येते. कोणावरही कधीही अन्याय होऊ नये असे म्हटले तर युद्धकाली जो एक प्रकारचा मद योद्ध्याला चढतो त्याला आळा अगदी प्रथमपासून घालावा अशी आज्ञा त्यामधून मिळते. युद्धाविषयी उगाच वाटेल त्या कंड्या पिकतात. त्याकरिता पतिनिंदा, पितृनिंदा, भातृनिंदा, देवनिंदा या पातकापासून प्रत्येक स्त्री लांब राहील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. हरिकथा मनापासून ऐकल्यास स्त्रियांचे मन चळणार नाही हे निश्चित. द्रव्योत्पादक विद्या तसेच चित्त अवश्य अस्वस्थ करणारी कला सार्वजनिक कार्य स्त्रियांनीच केल्यास त्यांचे एक तर संतती संगमनापासून दुसरीकडे भान नक्कीच जाते. शिवाय त्यांना जवळील द्रव्याचा खर्च कसा करावा हे कळण्याच्या अगोदरच द्रव्यशक्ती किंवा सत्ताशक्ती मिळून त्या घरी दारी बंडखोर प्रवृत्तीच्या होतात. अशा स्त्रिया कुलघात, धर्मघात, शेवटी आत्मघातही करून घेत असते. असत गाणारी, उगाच हसणारी, व्यर्थ नाचणारी, स्त्रियांची चाळे करणारी, पतीने टाकून दिलेली, पतीला सोडून जाणारी, पतीशी भांडणारी, गुरुसेवा न करणारी, असत्य भाषण करणारी अशी स्त्री दारू पिणाऱ्या, चोरी करणाऱ्या, शरीर विक्रिया करणाऱ्या स्त्री समान शिक्षेस पात्र असते. पतिमृत झाल्यानंतर त्याच्या विधवेने आपल्या पतीसच देव समजून उरलेले आपले आयुष्य कडक ब्रह्मचर्यात घालविणे आवश्यक असते. विशेष अडचणीच्या प्रसंगी तिने स्मृतीतून सांगितलेल्या स्त्रीधर्माचे पालन केले पाहिजे. अध्याय 9. व्यासांचे मार्गदर्शन बघूया. व्यासमुनींचा उपदेश शांतपणे ऐकत असताना नम्रपणाने हात जोडून धर्मराजाने व्यासांना विचारले की हे तात, आम्हाला इच्छित कार्याला लक्ष्मी तर मिळाली, पण ती आता आमच्याकडेच स्थिर कशी राहील हे कृपा करून सांगा. धर्माचे हे बोलणे ऐकून व्यासमुनी पुढे म्हणाले, ऐक. प्रथम साम्राज्यातील प्रत्येक सर्व
नागरिकांनी यथायोग्य पद्धतीने धर्मपालन केले की नूतन लक्ष्मी तर मिळते, पण त्या योगे प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर होते. नेहमीच सर्वत्र शुद्ध आचार, सत्यवचन, शुभचिंतन, पती सेवा, पत्नीवर प्रेम, मातृपितृसेवा, परोपकाराचे कर्तव्य, विद्या, कला, पराक्रम, कीर्ती हाच ज्याच्या व्यासंग असतो. घरी दारी देवळात कलह नसून शांती मधुर भाषण करतात. त्यांची प्रीती जे सचोटीने उद्योग चालवितात, ज्यांच्यात मुख्यतः जुगारी जीर्णवृत्ती थोडी सुद्धा नसते असे लोकच आपापला कारभार परवारे उत्कृष्ट रीतीने पाहतात. तेथेच लक्ष्मी स्थिर होत असते. अवर्षण किंवा अतिवृष्टी, प्रचक्र अशासारख्या भयंकर संकटातही अशा ठिकाणी लक्ष्मी नांदते. तस्मात राजा तू प्रजेला संतुष्ट, सुशिक्षित, संस्कार विंदित ठेविनेच हे चांगले. व्यासांच्या मुखातून असे बाहेर पडलेले उपदेशामृत पिऊन धर्मराज स्वतःच अतिशय धन्य धन्य समजू लागला. त्याने त्या उपदेशाप्रमाणे चालण्याचे मनोमन कबूल करून व्यासांना सन्मानाने अतिशय आदराने निरोप दिला. नंतर अश्वमेध यज्ञाला थोडे दिवस शिल्लक उरलेले पाहून ठरल्याप्रमाणे धर्माने भीमसेनाला कृष्ण यादवांना आज्ञेसाठी द्वारकेला पाठवले. भीम जेव्हा द्वारकेच्या राजवाड्यामधील श्रीरंगमहालात गेला त्यावेळी श्रीरंग जेवायस बसला होता. त्याच्या प्रिय पत्नी सत्यभामा, रुक्मिणी दोघींनी त्यांची देवकी पाते समक्ष गोड टवाळी चालवली होती. भामा रुक्मिणीस म्हणाली, हे आता कुठे धर्मराजाच्या दरबारात जाऊ लागल्याने धडपणाने जेवाय शिकू लागले आहेत. बघ, नाहीतर शिदोरीतल्या शिळ्या भाकरी, चोरून आणलेल्या दही, दूध, तूप लोण्याशी खाऊन वरती लोणीचे तोंडी लावायचे, हे त्यांचे खाणे झाल्यावरती तोंड तसेच दया दुधाचे ठेवून गाई वासरांमागे हिंडावे, हा त्यांचा धंदा. गळ्यात गुंदांचे हार घालावे, कानात रान शेवंतीचे फुले घालावे, डोक्यावर मोराच्या सुंदर अशा पिसांचा मुकुट धारण करावा, खांद्यावर कांबळे, हातात बसरे, हे त्यांचे सदानुकदाचे सुंदर ध्यान, नुसते ध्यान. आता पाहता भामा रुक्मिणीसारख्या युवती यांना मिळाल्या हे बारीक नाही खरे, पण हा प्रथाचा कोणाचा? धर्माचा ना. हे ऐकून रुक्मिणी काय म्हणाली, अगो हे मूळचेच तसे अवगुणी, पण त्यावेळी कळलेच नाही, मी त्यांना भुलले, त्याबरोबर माहेराला मुकले. आता सर्व आस आटून जन्म मरण तुटले ग बाई. सुनांची टवाळी फार झाली असे वाटून इतका वेळ कौतुकाने शांतपणे ऐकणारी देवकी माता बोलली, अगो भामे, अगो रुक्मिणी, देवाची माता होण्याचे पुण्य तुमच्या पदरी काही आले नाही. जन्ममरणाच्या फेऱ्या चुकविण्याचे सामर्थ्य ज्याच्या नुसत्या नावात आहे, त्याला सामान्य माणसांच्या प्रमाणे जन्ममरणाच्या फेऱ्याचे कर्तव्य करायला लावायचे म्हणजे भयंकर चालबाई. आईलाही उत्तर देण्याचे कृष्णाच्या मनात आले होते, पण तितक्यात त्याला भीमसेन त्याच्याबरोबर येत असलेली सह्याद्री दारात दिसली. तसे सह्याद्रीला चुप बसण्याची खूण करून भीमाला चिडविण्यासाठी मुद्दामच कृष्ण मोठ्याने मिटक्या मारू लागला. या ठिकाणी हा भाग संपला. पण ह्या भागामध्ये यौवनाक्षाचे स्वागत, व्यास धर्मराज भेट, व्यासांचे मार्गदर्शन बघितले. आता पुढील भागात पुढील कथा बघूया. श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.